जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. साप्ताहिक पेपर क्रमांक 6 चे विश्लेषण घेऊन मी संचालक विनोद मुंडे सर, यशवंत अकॅडमी, तुमचं यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. आणि बेटा, नेहमीप्रमाणे आपण जे साप्ताहिक पेपरचं विश्लेषण घेत असतो त्याच पद्धतीनं पेपर क्रमांक 6 आणि त्याच्यामध्ये विषय आहे गणित, या विषयाचं जे 25 प्रश्न आहेत त्या 25 प्रश्नांचं विश्लेषण घेऊन मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला आज एकूण 25 प्रश्नांचं विश्लेषण पाहायचं आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. म्हणजे अतिशय महत्त्वाचे, जे की परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, अशा प्रश्नांची ओळख तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. आता बघा, 24च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? पहिला प्रश्न. जसं की तो प्रश्न क्रमांक, त्याला आपण 26 म्हणू. प्रश्न क्रमांक किती आहे? 26. 24च्या सर्व विभाजकांची बेरीज किती असं आपल्याला विचारलं. बेटा बघा, 24चे विभाजक कोणते आहेत आपण पहिल्यांदा बघू. 24चे विभाजक म्हणजे काय? तर 24ला कशा कशाने भाग जातो? बघा, 24 या संख्येला 1 ने भाग जातो. कुठल्याही संख्येला 1 ने भाग जातो. पुन्हा 24ला 2 ने भाग जातो. 24ला 3 ने भाग जातो. 3 8 24. 4 ने भाग जातो. 4 6 24. 6 ने पण भाग जातो. 6 चौक 24. त्याच्यानंतर 8 त्रिक 24. त्यानंतर 12 दुनी 24 आणि 24 एक 24. आता बेटा, या सर्व संख्यांना काय म्हणायचं? तर 24चे विभाजक म्हणायचं. आता कधी कधी तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात की 24चे एकूण विभाजक किती? 24चे एकूण विभाजक किती? 1 2 3 4 5 6 7 8. पण इथं आपल्याला असं नाही विचारलं, 24च्या सर्व विभाजकांची बेरीज विचारली. चला आता या सगळ्यांची आपण बेरीज करू. जसं इथून घ्या बेरीज अगोदर. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 6 16, 16 आणि 8 किती बेटा? 24. 16 आणि 8 24. इथपर्यंतची बेरीज झाली रे 24. आणि 12 आणि 24 किती होणार? 36. 24 अधिक 36 बरोबर किती? तर 6 आणि 4 10 ला 0, हातचे 1, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, म्हणजे किती यायला पाहिजे रे बेरीज? 60 यायला पाहिजे. उत्तर यायला पाहिजे आपलं 60. पर्याय क्रमांक 3. विचारलं काय होतं? 24च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? आपण 24चे सर्व विभाजक शोधले आणि या सर्व विभाजकांची बेरीज केली. पहिल्यांदा 1 पासून 8 पर्यंतची बेरीज 24 आणि 12ची आणि 24ची बेरीज 36 आणि पुन्हा 24 अधिक 36 बरोबर किती यायला पाहिजे? 60. चला पुढचा प्रश्न. कोणत्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो? बघा, प्रश्न क्रमांक 27. विचारलं काय? तर कोणत्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो असं आपल्याला विचारलं बेटा. चला आता आपल्याला बेटा माहित असेल 2 ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो अशा संख्येला 2 ने भाग जातो. आणि 3 ची कसोटी आहे, संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. मग अशी संख्या आपल्याला शोधायची आहे ज्याला 2 ने भाग गेला पाहिजे आणि 3 ने भाग गेला पाहिजे. चला आपण बघू आता. 2 ने भाग गेला पाहिजे, 3 ने भाग गेला पाहिजे. तर पहिल्यांदा आपण पहिला ऑप्शन चेक करू. आता 36,708 या संख्येला 2 ने भाग जातो. का जातो रे? या संख्येला 2 ने भाग जातो. का जातो? तर एकक स्थानी किती आहे बेटा? 8. त्याच्यानंतर आता बघा 3 ने भाग जातो का? अंकांची बेरीज 8 आणि 7 15, 8 आणि 7 15, 15 आणि 6 21, 21 आणि 3 24. अंकांची बेरीज 24 3च्या पटीमध्ये आहे. याचा अर्थ या संख्येला 2 ने भाग चला आणि 3 ने भाग चला. आणि आपल्याला हेच विचारलं होतं कोणत्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो. बेटा आपण जर पर्याय चेक केला तर पहिलाच पर्याय आपल्याला उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक 1, 36,708 या संख्येला 2 ने भाग चालला आणि या संख्येला 3 ने भाग चालला. का? एकक स्थानी 8 असल्यामुळे 2 ने भाग जातो आणि अंकांची बेरीज ही 24 आहे आणि ती 3च्या पटीमध्ये आहे, त्याच्यामुळे या संख्येला 3 ने भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. तुम्ही बाकीचे पर्याय चेक करून बघा. बघा इथं 2 ने भाग जातो पण 3 ने जातो का? बघा रे, 5 आणि 3 8, 8 आणि 6 14, 14 आणि 8 22, 22 आणि 4 26. अंकांची बेरीज 26 3च्या पटीमध्ये नाही. 2 ने भाग चालला पण 3 ने नाही. ठीक आहे, इथं 2 ने भाग जाईल, एकक स्थानी 8 आहे त्यामुळे. आता 8 आणि 8 16, 16 आणि 1 17, 17 आणि 6 23, 23 आणि 3 26. चला 2 ने भाग चालला, 3 ने भाग जाणार नाही. इथं एकक स्थानी 4 असल्यामुळे 2 ने भाग जातो
अंकांची बेरीज 8 आणि 6 14, 14 आणि 1 15, 15 आणि 7, 15 आणि 7 22, 22 आणि 4 26, अंकांची बेरीज 26, 3च्या पड्यात नाही, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28. 20 रुपयाची पेन 30 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? पहा बेटा, 20 रुपयाची पेन 30 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? मला सांगा रे, खरेदी किंमत किती आहे बेटा? खरेदी किंमत तर 20 रुपयाची पेन म्हणजे खरेदी किंमत आहे 20, आणि 20 रुपयाची पेन कितीला विकली तर विक्री बघा किती आहे. 20 रुपयाची पेन ही विकली आहे 30 रुपयाला. मला सांगा, आपण जर 20 ची वस्तू 30 ला विकली आपल्याला नफाच होईल. आणि किती नफा होईल रे? विक्री 30 मायनस खरेदी 20, नफा किती होतो बेटा? 10. पण आपल्याला फक्त नफा नाही विचारलं, शेकडा नफा विचारलं. मग शेकडा नफा कसा काढायचा? तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर काढतात, आणि शेकडा नफा म्हणजे 100वर होणारा नफा. चला आता आपण शेकडा नफा काढूया. कसं? तर किती रुपयावर 10 नफा? खरेदी किमतीवर 20 रुपयावर 10, म्हणजे इथं घ्यायचं 20, 20 रुपयावर 10 रुपये नफा, तर 100वर किती? 20 पाचा 100 आणि 10 पाचा 50, म्हणजे किती टक्के नफा होईल रे? 50% नफा होईल. पर्याय क्रमांक 4, 50% नफा व्हायला पाहिजे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न, 7 रुपयाला एक पेन याप्रमाणे 8 डझन पेन खरेदी केल्यास, ठीक आहे पहा, 7 रुपयाला एक पेन, काय सांगितलं रे? 7 रुपयाला एक पेन याप्रमाणे 8 डझन पेन खरेदी केल्या तर किती रक्कम मोजावी लागेल? चला बेटा, एका पेनची किंमत किती आहे रे? 7, आणि गुणिले अशा किती पेनची किंमत विचारली? 8 डझन. ठीक आहे, असं करू आपण. पहिल्यांदा 8 डझन म्हणजे किती बघू. 8 डझन म्हणजे किती? तर एका डझन मध्ये किती वस्तू असतात बेटा? 12. मग एका डझन मध्ये 12 पेन असतील, आणि 8 डझन म्हणजे 12 गुणिले 8, 12 8 96 पेन. किती झाले रे? 96 पेन. ठीक आहे, 8 डझन पेन खरेदी केल्यास किती रक्कम मोजावी लागेल? मग 8 डझन पेन खरेदी करायच्या म्हणजे 96 पेन खरेदी करायच्या, आणि एक पेन आहे 7 रुपयाला, तर किती रक्कम मोजावी लागेल? मग रक्कम किती? पेन 96, प्रति पेनची किंमत आहे 7, 7 रक्कम 42 ला 2 हातचे 4, 7 9 63 आणि 4 67, म्हणजे उत्तर आहे 672 रुपये मोजावे लागतील. पर्याय क्रमांक 1 आहे 672. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30 यानुसार 1500 चे 40% बरोबर किती? एक रक्कम दिली बेटा 1500 आणि त्याचे 40% विचारले. काय करायचं रे? 1500 चे म्हणजे गुणाकार, आणि 1500 चे 40%, आणि टक्के म्हणजे छेदामध्ये किती? 100. बरोबर, 40%, 40% म्हणजे छेदामध्ये 100. 1500 चे 40% बरोबर किती? चला, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. ठीक आहे, आता छेदामध्ये 1 आहे, त्याचा काही विषय नाही. फक्त 15चा आणि 40चा गुणाकार, 15 चोक 60, आणि समोरचा एक शून्य, किती याला पाहिजे बेटा? 600. बघा बरं, पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक 2, 1500 चे 40% बरोबर 600. चला नेक्स्ट, नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 31. 5 मिनिटाचे 100 सेकंदाचे गुणोत्तर काय? ठीक आहे, 5 मिनिटाचे 100 सेकंदाचे गुणोत्तर काय? आता कधी लक्षात ठेवायचं की बेटा, गुणोत्तर काढताना एकक कसे असले पाहिजे रे? समान असले पाहिजे. पण आपण जो प्रश्न इथं पाहत आहोत त्याच्यामध्ये एकक समान आहेत का, हा पहिल्यांदा आपण विचार केला पाहिजे. इथं एकक समान नाहीत. 5 मिनिटाचे 100 सेकंदाचे गुणोत्तर आपल्याला विचारलं. आता आपल्याला काय करावं लागेल? बेटा, या ठिकाणी आपल्याला एकक समान करावे लागतील. आपण काय करू? मिनिटाचं रूपांतर सेकंदात करू. या 5 मिनिटाला जर सेकंदात करायचं असेल तर कितीने गुणावं लागेल रे? 60 न. आता लक्षात ठेवा, नेहमी मिनिटाचं रूपांतर सेकंदात करण्यासाठी त्याला 60 ने गुणतात. चला, 5 मिनिटाला सेकंदात करायचं, 5 गुणिले 60, तर 6 पंचे 30, आणि समोरचा एक शून्य, किती सेकंद होतील बेटा? 300 सेकंद. ठीक आहे, मग आता
मी 5 मिनिटाच्या ठिकाणी या ठिकाणी काय घेणार 300 सेकंद, आणि आता 300 सेकंदाचं कशाशी गुणोत्तर 100 सेकंदाशी, मग 100 त्रिक 300 आणि छेदामध्ये 100 एक 100, गुणोत्तर किती यायला पाहिजे तर 3:1 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 दिसतो बघा, 3:1 एकच 3 होणार नाही. विचारलं 5 मिनिटाचे 100 सेकंदाची, ज्याच्या समोरचे शब्द आहे त्याला अंशात घ्यायचं, ज्याच्या समोरचे शब्द आहे त्याला छेदात घ्यायचं. बरेच विद्यार्थ्याचं उत्तर 1/3 पण लिहू शकतात, नाही उत्तर असेल 3/1. चला पुढचा प्रश्न क्रमांक 32. 400 रुपयाचे 10% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती? सरळ व्याज आपल्याला आता काढायचं आहे. आपल्याकडे मुद्दल किती आहे रे 4,000 रुपयाचे, 10% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज, म्हणजे मुद्दल आहे 4,000, व्याजाचा दर आहे 10% आणि मुदत आहे बेटा 2 वर्ष. आपल्याला विचारलं सरळ व्याज किती, मग सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे सरळ व्याज बरोबर म द क भागिले 100. मग म म्हणजे काय मुद्दल, द म्हणजे व्याजाचा दर आणि क म्हणजे कालावधी मुदत. चला मुद्दल किती दिली रे, मुद्दल दिली बेटा 4,000, व्याजाचा दर आहे 10% आणि मुदत कालावधी आहे 2 वर्ष, भागिले किती करायचं 100. चला याला आता सॉल्व्ह करू आपण. हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, छेदामध्ये 0 आहे, काही विषय नाही. चला 40 गुणिले 10 400 आणि 400 दुनी 800, मला 4,000 रुपयाचं 10% दरानं 2 वर्षाचं जे सरळ व्याज आहे ते मिळायला पाहिजे 800, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते आपल्याला 800 रुपये. तुम्हाला आणखी एक सांगतो बेटा, लक्षात ठेवा, आणखी एक तुम्हाला डायरेक्ट कसं करायचं सांगतो. जसं हे किती आहेत रे 4,000 रुपये, मला सांगा 4,000 रुपयाचे 10% किती, तर फक्त एक शून्य कमी करा. 4,000 रुपयाचे 10% किती, तर शून्य जर वगळला तर किती उरले 400, हे झाले 10%, म्हणजे एका वर्षामध्ये कितीला देणार 4,000 रुपयावर 10% दरानं एका वर्षामध्ये 400, तर 2 वर्षामध्ये याला गुणिले 2 करा, किती यायला पाहिजे रे 800 रुपये यायला पाहिजे. असं आपण डायरेक्ट करू शकतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा आता. प्रश्न क्रमांक 33. या ठिकाणी भागाकार आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा भागाकार आहे बेटा. तर बघा काय केलं, 1.1/2 आणि भागिले 5.3/7 यांचा आपल्याला काय विचारला भागाकार. पहिला मुद्दा आपण यांना अंशाधिक अपूर्णांकामध्ये करून घेऊ. बघा कसं, हे 2 ला 2, बे 1 बे आणि 1 3, म्हणजे मी 1.1/2 ला जर अंशाधिक अपूर्णांकामध्ये केलं तर 3/2 मिळणार, भागिले आता पुढच्या संख्येला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. 7 ला 7, 7 5 35 आणि 3 किती रे 38. चला आता त्याच्यानंतर भागाकाराचा नियम काय सांगतो, दिलेल्या संख्येला पुढील अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणा. मग हे 3 किती आहेत रे 2, भागाकाराचा गुणाकार आणि पुढच्या संख्येचा गुणाकार व्यस्त, म्हणजे 7 छेद किती होणार बेटा 38. चला शेवटी आता अंशाचा गुणाकार अंशात आणि छेदाचा गुणाकार छेदात, कारण अंशाला आणि छेदाला आपण कशानेच आता भाग देऊ शकत नाही. चला 7 त्रिक 21 आणि 38 दुनी किती होणार बेटा 76, म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे 21/76. किती यायला पाहिजे 21/76. पहा बरं, पर्याय क्रमांक 4 दिसतो 21/76. चला पुढचा प्रश्न पहा. 4 2 5 कोणते अंक दिलेले 4 2 5, हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 2 अंकी संख्या तयार होतील. बघा बेटा, आपल्याला 3 अंक दिले, कोणते रे 4 2 5, हे अंक प्रत्येकी एकदाच वापरायचे आहेत आणि जास्तीत जास्त तुम्हाला 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. तर बघा पहिल्यांदा आपण काय करू, सरळ सरळ संख्या बनवून बघू. मला सांगा याच्यामधला कुठलाच अंक तुम्हाला दोनदा वापरता येणार नाही, म्हणजे उदाहरणामध्ये 44 असं नाही जमणार का, हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून
जास्तीत जास्त किती दोन अंकी संख्या तयार होतील. म्हणजे प्रत्येक अंक आपल्याला एकदाच वापरायचा आहे. किती संख्या तयार होतील बघा. पहिली संख्या होईल 42. 4च्या समोर 2 42. 4च्या समोर जर 5 ठेवलं तर 45. दुसरी संख्या 2 5 आणि 2 4. तिसरी संख्या 4 2 आणि 4 5. एवढ्याच संख्या तयार होतात बघा. 4 2 4 5, 2 5 2 4, 4 2 सॉरी डबल झालंय, रिपीट झालं आहे. इथं काय होईल बघा, 5 2 आणि 5 4. थोडस करेक्शन करून घ्या. 5 2 आणि 5 4 बघा. 1 2 3 4 5 6 अशा किती संख्या मिळतील बेटा आपल्याला? 6 संख्या मिळतील. ठीक आहे. किती संख्या मिळतील? 6. कोणत्या? 42 45 25 24 52 आणि 54 अशा 6 संख्या आपल्याला मिळायला पाहिजे. आता ही झाली पहिली पद्धत. पण त्याची महत्वाची पद्धत अशी आहे, हा क्वेश्चन आहे परम्युटेशनचा, ज्याला म्हणतो आपण क्रमसंचय. आपल्याकडे किती अंक दिले रे? 1 2 3. म्हणून इथे लिहायचं 3 3. आणि हे 3 अंक प्रत्येकी एकदाच वापरून आपल्याला किती अंकी संख्या बनायच्या? जास्तीत जास्त 2 अंकी संख्या. मग इथे लिहायचं 2. ठीक आहे, इथे लिहायचं 2. आता पहा, अंक किती दिले? 3. आणि हे 3 अंक प्रत्येकी एकदाच वापरून जास्तीत जास्त 2 अंकी संख्या किती तयार होतील? मग इथं एकूण अंक दिले 3 आणि विचारलं जास्तीत जास्त 2 अंकी संख्या किती तयार होतील, तर इथे घ्यायचं 2. आता 3 चा गुणाकार उलट 2 वेळेस, म्हणजे 3 गुणिले 2. 3 दुनी किती होईल? 6. म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 1 6. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 6. हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून जास्तीत जास्त 2 अंकी संख्या किती तयार होतील? तर इथं पण 6 आलं, इथं पण 6 आलं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. 1 2 6. 1 2 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? पहा, आपल्याला अंक किती दिले बेटा? 3. कोणते अंक दिले रे? 1 2 6. हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? मग आता आपण पहिल्यांदा असं करू, परम्युटेशन मध्ये आपण बघू अंक किती दिले? 3. बघा ना, 1 2 6 3 अंक दिले आणि हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज धरली. मग हे 3 अंक वापरून 3 अंकी संख्या किती तयार होतील हे आपण पहिल्यांदा बघू. 3 अंक वापरायचे आहेत आणि जास्तीत जास्त 3 अंकी संख्या बनवायची आहेत. मग या 3 चा गुणाकार उलट 3 वेळेस, म्हणजे 3 गुणिले 2 गुणिले 1. 3 दुनी 6 6 1 6. म्हणजे किती संख्या बनतील बेटा? 6 संख्या बनतील है ना. हे 3 अंक प्रत्येकी एकदाच वापरून जास्तीत जास्त 3 अंकी संख्या किती बनतील? 6 बनतील. पण आपल्याला तसं नाही विचारलं, संख्या किती बनतील विचारलं असतं तर 6. पण विचारलं तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती. मग आता लक्षात ठेवा, त्या 6 संख्या कोणत्या असतील? तर 6 संख्या असतील 1 पासून सुरुवात झालेल्या 2 संख्या, 2 पासून सुरुवात झालेल्या 2 संख्या आणि 6 पासून सुरुवात झालेल्या 2 संख्या. ठीक आहे. आता 1 वगळता कोण उरलं? 2 आणि 6. पुन्हा त्याला करायचं 6 आणि 2. 2 वगळता कोण उरलं? 1 आणि 6. त्याला पुन्हा करायचं 6 आणि 1. 6 वगळता कोण उरलं? 2 आणि 1. त्याला पुन्हा करायचं 1 आणि 2. त्या ज्या 6 संख्या असतील त्या या असतील. बरोबर. 126 162 216 261 621 612 यांची आपल्याला काय विचारली बेटा? बेरीज विचारली. सर्व तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज. 6 6 12 13 14 15 16 17 18. 18 ला 8 हातचे 1, हातचे 1. 6 7 8 9 10 10 6 16. 16 2 18 18 1 19 ला 9 हातचे 1. 1 2 3 4 5 6 7 7 6 13 आणि 13 6 19. बेरीज किती यायला पाहिजे रे? 1998 यायला पाहिजे. पर्यायामध्ये जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 दिसतो, 1998. बेटा आता तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. अंक कोणते दिले रे? इकडे बघा, 1 2 आणि 6. हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज आपल्याला विचारलं. बेटा एक शॉर्टकट आहे. अशा प्रश्नात काय करायचं? अंकांच्या बेरजेला 222 ने गुणायचं. कशाला? अंकांच्या बेरजेला. अंकांची बेरीज म्हणजे काय रे? कोणते अंक दिले?
1 2 आणि 6 यांची बेरीज करा बरं. 6 आणि 2 8, 8 आणि 1 9. या 9 लक्षानं गुणायचं 222. अंकांच्या बेरजेनं जर 222 ला गुणलं तर तुम्हाला याचं उत्तर मिळते. बघा 9 दुनी 18 सी 8 हातचे 1, 9 दुनी 18 आणि 1 19 ला 9 हातचे 1, 9 दुनी 18 आणि 1 19, 1998 उत्तर आपल्याला मिळालं. अंक कोणतेही देऊ द्या, तुम्हाला जर 3 अंक दिले, 3 अंक दिले आणि हे 3 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज जर विचारली तर सरळ सरळ त्या 3 अंकांची काय करा, बेरीज करा आणि अंकांच्या बेरजेला 222 न गुणा. पण 222 न कधी गुणायचं बेटा? जेव्हा अंकांमध्ये शून्य नसतो तेव्हा. आता तुम्ही म्हणाल सर जर असं दिलं तर 207 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? तर बेटा अंकांमध्ये जर शून्य असेल तर अंकांच्या बेरजेला 222 न नाही गुणायचं तर 211 न गुणायचं. उदाहरणामध्ये 7 07 आणि 7 अधिक 2 9. आता या 9 ला 222 न नाही तर 211 न गुणायचं. का? जर अंकांमध्ये शून्य नसेल तर अंकांच्या बेरजेला 222 न गुणा आणि जर अंकांमध्ये शून्य असेल तर अंकांच्या बेरजेला 211 न गुणा. हे 3 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज 9 1 9, 9 1 9, 9 2 18, 1899 मिळेल. ठीक आहे. असो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 1998. चला पुढचा प्रश्न 089. बघा 089 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या कोणती? ठीक आहे. कोणकोणते अंक दिलेले? 0 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या कोणती? बेटा दिलेले अंक प्रत्येकी एकदाच वापरून लहानात लहान संख्या तयार करताना अंकांचा चढता क्रम लावावा. चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे. परंतु अंकांमध्ये जर शून्य असेल तर अंक हा अनुक्रमे डावीकडून दुसऱ्या क्रमांकावर घ्यावा लागतो. चला हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 089 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या कोणती? प्रत्येक अंक एकदा आपल्याला वापरायचा आहे. तर बेटा मी असं समोर 089 असं नाही करू शकत. का? तर तयार होणारी लहानात लहान 3 अंकी संख्या असं पाहिजे होतं. 3 अंकी लहानात लहान 3 अंकी संख्या. ठीक आहे. समोर जर मी 0 घेतला तर या ठिकाणी 3 अंकी संख्या बनणार नाही, ती 2 अंकी बनेल. म्हणून मला समोर काय घ्यावं लागेल रे? समोर 8 घ्या, 8च्या नंतर 0 आणि पुन्हा मग घ्या 9. उत्तर यायला पाहिजे 809. 809. ठीक आहे. पर्याय जर पाहिले बेटा 809 कुठंच नाही. मला वाटतं या प्रश्नामध्ये थोडस करेक्शन होतं. का? तर प्रश्न पण असा विचारायला पाहिजे होता आणि ऑप्शन पण नाही. बघा कसं 089 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती असं विचारायला पाहिजे होतं. आणि असा प्रश्न विचारून आपल्याला पर्यायामध्ये 809 असं द्यायला पाहिजे होतं. पण इथं 8009 आहे. मला वाटतं इथं आपल्याला याला दुरुस्त करून घ्यावं लागेल. कसं? तर तिसरा पर्याय जो आहे त्याला आपण काय करू बेटा 809. याचं उत्तर 809 यायला पाहिजे. मग करेक्शन काय काय करून घ्यायच्या म्हणजे आता की हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती असं करा. आणि ऑप्शन मध्ये तिसरा जो पर्याय आहे तो 809 करा. कारण याचं उत्तर हेच यायला पाहिजे 809. चला पुढं खालीलपैकी परिमेय संख्या कोणती? खालीलपैकी परिमेय संख्या कोणती? तर पहिला ऑप्शन बघा. पहिला ऑप्शन आहे बेटा वर्गमुळामध्ये 7. आता ही संख्या परिमेय आहे का आपल्याला ओळखायचं आहे. दुसरा आहे वर्गमुळामध्ये किती? 16. तिसरा ऑप्शन आहे पाय आणि चौथा ऑप्शन आहे बेटा 0. आपल्याला या 4 पर्यायापैकी ओळखायचं आहे परिमेय संख्या कोणती. तर लक्षात ठेवा परिमेय संख्या कोणती. तर तुम्हाला एक परिमेय संख्येची व्याख्या सांगतो इथं. आता एखाद्या संख्येचं वर्गमूळ असेल, घनमूळ असेल किंवा कितवही मूळ असेल ते जर पूर्णांकामध्ये काढता येत असेल तर त्या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणतो. उदाहरणामध्ये वर्गमुळामध्ये 16 याचं वर्गमूळ मी पूर्णांकामध्ये काढू शकतो. किती? 4. मग वर्गमुळामध्ये 16 ला काय म्हणायचं? परिमेय संख्या म्हणायचं. वर्गमुळामध्ये 9
याचं वर्गमूळ मला पूर्णांकात करता येईल 3, म्हणून वर्गमुळात 9 ला पण परिमेय संख्या म्हणायचं. पण वर्गमुळामध्ये जर 11 असेल तर 11 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. मग याचं वर्गमूळ मी पूर्णांकामध्ये काढू शकतो का? नाही. मग याचं वर्गमूळ जर पूर्णांकामध्ये काढता येत नसेल तर अशा संख्यांना काय म्हणायचं? अपरिमेय संख्या म्हणायचं. मग वर्गमुळामध्ये 7, याचं वर्गमूळ काढता येते का? नाही. याचा अर्थ ही अपरिमेय संख्या आहे. कशी आहे? अपरिमेय संख्या आहे. ठीक आहे. आपल्याला विचारलं खालीलपैकी परिमेय संख्या कोणती? ठीक आहे. ही तर परिमेय नाही, सोडून द्या. ही अपरिमेय आहे. अपरिमेय आहे म्हणजेच परिमेय नाही, परिमेय नाही. चला आता वर्गमुळामध्ये निगेटिव्ह 16. बेटा वर्ग संख्या ही कधीच निगेटिव्ह नसते, लक्षात ठेवा. आपल्याला यांनी सांगितलं निगेटिव्ह 16चं वर्गमूळ काढा. वर्ग संख्या ही कधीच निगेटिव्ह नसते आणि जर वर्गमुळामध्ये एखादी संख्या निगेटिव्ह दिली तर ती संख्या वास्तव्यातच नसते. म्हणून अशा संख्येला काय म्हणतात रे? अवास्तव संख्या म्हणतात. काय म्हणतात? अवास्तव संख्या म्हणतात. मग ही अवास्तव आहे म्हणजे परिमेय नाही. अवास्तव आहे, ती परिमेय नाही. चला पुढं पाय. आता आपल्याला पायची किंमत माहिती आहे बेटा. आपण पाय वर्तुळाचं क्षेत्रफळ वगैरे काढताना पाय वापरतो. तर पायची किंमत आपण अंदाजे किती घेतो? 22/7. मग हे पायची जी अंदाजित किंमत आहे 22/7 याला परिमेय संख्या म्हणतात. याला काय म्हणतात? परिमेय संख्या म्हणतात. आणि या पायला जे आहे ते अपरिमेय म्हणतात. काय म्हणतात? अपरिमेय म्हणतात. लक्षात ठेवा, अपरिमेय म्हणतात. लक्षात. पाय ही संख्या अपरिमेय आहे आणि पायची अंदाजित किंमत 22/7 ही परिमेय आहे. ठीक आहे. आपल्याला विचारलं पाय ही संख्या परिमेय आहे का? मग खालीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या आहे? मग मला सांगा पाय ही कशी आहे? अपरिमेय आहे. पाय कशी आहे? अपरिमेय आहे. मला सांगा तिसरा पर्याय पण आता कटला आपला, है ना? तिसरा पर्याय पण कटला का? तुम्हाला विचारलं होतं खालीलपैकी परिमेय संख्या कोणती? ही अपरिमेय, ही अवास्तव, ही अपरिमेय. म्हणजे एकच पर्याय उरला, पर्याय क्रमांक 4, 0. 0 ही संख्या परिमेय आहे का? तर कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदामध्ये जर शून्येतर अंक असेल तर अशा संख्येला आपण परिमेय संख्या म्हणतो. आणि 0 ही एक पूर्णांक संख्या आहे आणि तिच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 असतो आणि छेदामध्ये 1 आहे म्हणजे शून्येतर पूर्णांक संख्या आहे. म्हणून आपण शून्याला परिमेय संख्या म्हणू शकतो. आपल्याला विचारलं होतं खालील पैकी परिमेय संख्या कोणती? तर माझं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 4, 0. चला पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न 86.326 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत किती? बघा बेटा संख्या काय दिली रे? 86.326 आणि या संख्येतील कुणाची स्थानिक किंमत विचारली बेटा? 3 ची स्थानिक किंमत विचारली. ठीक आहे, आपण सगळ्यांची स्थानिक किंमत काढू. आता मला या संख्येमध्ये एकक स्थानिक कोण आहे सांगा? 6. दशक स्थानिक कोण आहे? 8. तर 8 ची स्थानिक किंमत कशी? तर 8 ला किती गुणावं लागेल? 10 न. का? त्याचं स्थान दशक आहे. मग किती रे 8 ची स्थानिक किंमत? 80. आता 6 ची स्थानिक किंमत किती बेटा? 6 चं स्थान कोणतं आहे रे? 6 ची स्थानिक किंमत किती? तर 6 चं स्थान आहे 1. मग 6 ची स्थानिक किंमत किती येणार? 6 1 6. आता 3 चं स्थान आहे बेटा दशांश. कोणतं आहे? दशांश. 3 चं स्थान जर दशांश असेल तर दशांश म्हणजे 3/10. 3 छेद किती? 10. दशांश म्हणून 3 च्या छेदामध्ये 10 घ्यायचं. आता या 3 ला जर आपण 10 न भागलं बेटा तर दशांश स्थळ उजवीकडून डावीकडे एक घर सरकणार. म्हणजे याचा अर्थ 3 ची स्थानिक किंमत किती यायला पाहिजे? 0.3. पर्याय क्रमांक 2 आहे 0.3. 3 ची स्थानिक किंमत. ठीक आहे. आपल्याला जर या 2 ची स्थानिक किंमत विचारली असती तर 2 कोणत्या स्थानावर आहे? शतांश. शतांश म्हणजे छेदामध्ये 100. मग याची स्थानिक किंमत किती येईल बेटा? 2 ला जर 100 न भागलं तर 0.02. आता 6 ची स्थानिक किंमत विचारली तर 6 कोणत्या स्थानावर आहे रे? सहस्त्रांश. कोणते आहे? सहस्त्रांश. त्याच्या छेदामध्ये किती येईल? 1000. आणि 6 ला जर 1000 न भागलं तर 0.00 किती येईल? 6. मी काय केलं? या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत तुम्हाला काढून दिली. 8 ची स्थानिक किंमत 80, 6 ची 6, 3 ची 0.3.
2ची 0.02 आणि 6ची 0.006, पण आपल्याला विचारलं होतं 3ची स्थानिक किंमत किती, तर 0.3 असायला पाहिजे. चला नेक्स्ट. या संख्येतील 72,386 बघा, 72,386 या संख्येतील 2ची स्थानिक किंमत 8च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. चला बघा बेटा, या संख्येतील 2ची स्थानिक किंमत 8च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. चला मग 2ची स्थानिक किंमत किती, तर 2च्या उजवीकडे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य वाढवा. ही झाली 2ची स्थानिक किंमत. आणि 2ची स्थानिक किंमत 8च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. मग 8ची स्थानिक किंमत 8च्या उजवीकडे एकच अंक आहे, एक शून्य वाढवा. चला शून्यासोबत शून्य कॅन्सल. 200 ला 8 न भागलं, 8 दुनी 16, 4 उरले, 8 पंचे 40. किती पट यायला पाहिजे बेटा, 25 पट यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 आहे 25 पट. चला पुढचा प्रश्न. आपल्याकडे वेळ कमी आहे, प्रश्न भरपूर आहेत, त्यामुळे आपण जास्त वेळ न घालवता या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 40. प्रश्न 40वा. 3715 ही संख्या जवळच्या शतकात लिहा. 3715 ही संख्या जवळच्या शतकात लिहा. बेटा कशात लिहा सांगितलं रे, जवळच्या शतकात. मग शतकात म्हणल्याच्या नंतर काय करायचं, एकक दशक शतक. शतक स्थानी कोण आहे 7. ठीक आहे, शतक स्थानी कोण आहे 7. मग शतक स्थानचा जो अंक आहे त्याला अंडरलाईन करायचं. ठीक आहे, अंडरलाईन करायचं. आता बघायचं, या अंडरलाईन केलेल्या अंकाच्या उजवीकडचा जो अंक आहे, अंडरलाईन केलेल्या अंकाच्या उजवीकडचा जो अंक आहे तो जर 1 2 3 4 0 1 2 3 4 याच्यापैकी असेल तर या 7 मध्ये बदल करायचा नाही. आणि तो अंक जर 5 6 7 8 9 याच्यापैकी असेल तर या 7 मध्ये एक प्लस करायचा. मग सांगा, अंडरलाईन केलेला अंक शतक स्थानी कोण आहे 7. मग 7च्या उजवीकडे कोण आहे 1. मग हा एक अंक असल्यामुळे या 7 मध्ये काहीच बदल होणार नाही. 7 जशास तसं. आणि इकडच्या 2 अंकांसाठी दोन्ही शून्य ठेवून द्या आणि इकडे 3 ला 3 ठेवून द्या. आपलं उत्तर असेल 3700. पर्याय क्रमांक 2. 3715 ही संख्या जवळच्या शतकामध्ये लिहा. 3700. तुम्हाला थोडक्यात सांगतो बेटा, 3 कशामध्ये आहे रे, हजारामध्ये. आणि 715, मग 715 पासून 700 जवळ आहे का 800 शतक. 715 पासून 700 जवळ आहे का 800 700. मग तुम्हाला 800 कडे जाता येणार नाही, तर 700 कडे परत या. 3700. ठीक आहे, चला पुढं. 2.7 जवळच्या पूर्णांकात लिहा. 2.7 ही संख्या जवळच्या पूर्णांकात लिहा. बेटा एखाद्या दशांश पूर्णांकाला जर जवळच्या पूर्णांकात लिहायला सांगितलं, एखाद्या दशांश पूर्णांकाला जर जवळच्या पूर्णांकात लिहायला सांगितलं तर याचा अर्थ होतो त्याला जवळच्या एककात लिहा. मग मला सांगा, या संख्येमध्ये एकक स्थानी कोण आहे रे 2. मग 2च्या उजवीकडचा जो अंक आहे तो बेटा 5 पेक्षा मोठा आहे. सांगितलं होतं अंडरलाईन केलेल्या अंकाच्या उजवीकडचा अंक जर 5 6 7 8 9 याच्यापैकी जर असेल तर याच्यामध्ये एक प्लस करा, याच्यामध्ये एक प्लस करायचा आणि इथे ठेवायचा 0. मग 3.0 म्हणजेच काय, तर 3. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आता सरळ सरळ स्पष्ट सांगतो, 2.7 याला आपल्याला जवळच्या पूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं आहे, बरोबर, रूपांतर करायचं जवळच्या पूर्णांकात. मला सांगा, या 2.7 पासून 3 कडे जाण्यासाठी किती पायऱ्या पुढे चालू आपण. 2.7 पासून जर 3 कडे जायचं असेल तर 3च पायऱ्या पुढे जायच्या आहेत. आणि जर 2 कडे यायचं असेल तर 7 पायऱ्या मागे यायचं. मग या 2.7 ला 3 जवळ आहे का 2 जवळ आहे, 3 जवळ आहे. म्हणून आपलं उत्तर किती यायला पाहिजे 3. चला पुढं. 142 गुणिले 42 बरोबर किती. ठीक आहे, चला 142 गुणिले 42 बरोबर किती असंच करावं लागेल. पहिल्यांदा तुम्हाला गुणाकाराचा नियम माहित असेल. 142 ला 42 ने गुणायचं आहे. पहिल्यांदा 2 न सगळ्यांना गुणा. बे दुनी 4, बे चौक 8, बे एक बे. एकक स्थानाखाली 0 द्या किंवा बेरजेचं चिन्ह द्या, चालते. चला पुढं. आता 4 न
4 दुनी 8, 4 चोक 16ला 6 हातचे 1, 4 1 4 आणि 1 5. आता करा यांची बेरीज. 4 8 आणि 8 16ला 6 हातचे 1, 6 7 8 9 आणि हे 5, 5964. या प्रश्नाचं उत्तर असेल 5964. साधा गुणाकार होता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला 3952 म्हणजे 3952 भागिले 52 बरोबर किती? ठीक आहे. 3000 बघा रे 3952 ला मला भागायचं किती ना 52 भागायचं आहे. मी अंशा छेदामध्ये पण लिहू शकतो त्याला. चला आता लक्षात ठेवा काय होईल. 3952 ला 52 भागायचंय. तुम्ही पहिल्यांदा भाग देतो बेटा 13 न. 13 39 13 39. आता भाग द्या शून्याचा आणि 13 चोक 52 म्हणजे मी 3952 ला जर 13 न भागलं तर 304 येईल आणि 52 ला जर 13 न भागलं तर 13 चोक 52 किती आलं 13 चोक 52. आता 13 39 शून्याचा भाग 13 चोक 52 आणि इथं 13 चोक 52. आता 304 ला 4 न भाग द्या. 4 7 28 2 उरले 4 6 24. माझं उत्तर यायला पाहिजे 76 जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. राईट. चला पुढं प्रश्न क्रमांक 44. आपल्याला एकूण प्रश्न क्रमांक 50 पर्यंत जायचं आहे. टोटल आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न पाहणार होतो. आणखी आपले जवळपास 7 प्रश्न बाकी आहेत. चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अतिशय बेसिक प्रश्न आणि जे विद्यार्थी खरोखर स्पर्धा परीक्षेची नव्याने तयारी करत असतील अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय उपयुक्त आहे. कारण तुम्हाला बेटा स्पर्धा परीक्षेची तयारी जर करायची असेल तर तुमचा मूळ पाया हाच आहे आणि तुम्हाला इथूनच सुरुवात करावी लागेल. तरच तुम्हाला गणित विषयामध्ये आवड निर्माण होईल आणि जर आवड निर्माण झाली तर तुम्हाला नक्कीच गणित हा विषय सोपा वाटू लागेल. त्याच्यामुळं या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत चला. या ठिकाणी अपूर्णांकाची आपल्याला काय करायचं आहे भागाकार करायचा आहे. 5/3 भागिले 4/6 करायचा आहे. तर भागाकाराचा नियम काय बेटा दिलेली संख्या जशास तशी लिहायची 5/3 भागाकाराचं गुणाकार होतो आणि पुढच्या संख्येचा गुणाकार व्यस्त म्हणजे 6 वर जाईल आणि 4 खाली येईल. यांना लहान करता येते का बघा. 3 1 3 3 दुनी 6. आता त्याच्यानंतर वरचा गुणाकार वर ठीक आहे आणखी लहान करता येईल बघा. आणखी लहान कसं करता येईल त्याला 3 1 3 3 दुनी 6 पुन्हा बे 1 बे बे दुनी 4. मला सांगा शेवटी काय उरलं आता शेवटी काय उरलं 5 गुणिले 1 5 1 5 आणि छेदामध्ये 2 गुणिले 1 बे 1 बे. माझं उत्तर यायला पाहिजे 5/2 5/2. पर्यायामध्ये 5/2 नाही 5/3 दिसते. ठीक आहे बेटा आणखी आपण एकदा बघू. ठीक आहे आता मला असं वाटते की ठीक आहे एकदा बघू आपण 5/3 भागाकाराचा गुणाकार गुणाकार व्यस्त म्हणजे 6/4 3 1 3 3 दुनी 6 पुन्हा बे 1 बे बे दुनी 4 5 गुणिले 1 5 1 5 आणि 2 गुणिले 1 बे 1 बे. बरोबर आहे उत्तर 5/2 असायलाच पाहिजे. आपण असं करू हा जो पहिला पर्याय आहे ना त्याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 2 आहे असं मानू. ठीक आहे आता काही विषय नाही कारण आपलं उत्तर पर्यायामध्ये नाहीच. तर असं होऊ शकते की पर्याय क्रमांक जे 1 आहे फक्त तिथं 5 दिलं होतं ना त्याच्या छेदामध्ये आपण 2 लिहू 5/2. पुढं -5 बघा -5 मायनस -3 प्लस 4 बरोबर किती असं आपल्याला विचारलं. पदावली आहे बेटा पदावली आहे पदावली आपल्याला सोडायची आहे. तर आता हे निगेटिव्ह साईन आहे बेटा आणि या निगेटिव्ह साईन आपल्याला ब्रॅकेटला गुणायचं आहे. तर काय होईल बघा बरं रे हे -5 ला -5 बरोबर निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 3 आणि हे प्लस किती आहे रे 4. फक्त काय केलं मी पहिल्या स्टेप मध्ये या निगेटिव्ह साईन या ब्रॅकेटला गुणलं निगेटिव्ह निगेटिव्हचा गुणाकार पॉझिटिव्ह 3 आहे ना. आता पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला एकत्र करा. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह 3 पॉझिटिव्ह 4 पॉझिटिव्ह किती होईल 7 आणि 7 मायनस हे 5 7 मायनस 5 जर केलं तर 7तून 5 गेले 2 राहील. माझं उत्तर 2 येईल पर्याय क्रमांक 2. ठीक आहे पर्याय क्रमांक 2 आहे. चला नेक्स्ट पुन्हा पदावलीचा प्रश्न आहे.
पदावली हा घटक खूप महत्वाचा आहे. 3 गुणिले 3 अधिक 20 मायनस 4 भागिले 2 गुणिले 6 भागिले 2 आणि प्लस 1 अशी पदावली दिली. बेटा या पदावलीमध्ये आपल्याला ब्रॅकेट दिसतो का रे? नाही. ब्रॅकेट दिसत नसेल तर पहिल्यांदा करायचं आपल्याला भागाकार. भागाकार दोन दोन ठिकाणी आहे. दोन्ही भागाकार एकदाच करून घ्या. कसं बघा, 3 गुणिले 3 अधिक 20 मायनस या 4 ला 2 भागलं, बेदुनी 4 गुणाकाराचं चिन्ह, बेत्रिक 6 प्लस 1. ठीक आहे. पहिल्या स्टेप मध्ये मी फक्त काय केलं? भागाकार केला. आता बेटा दुसऱ्या स्टेप मध्ये दोन दोन ठिकाणी आपल्याला गुणाकार दिसतात. दोन्ही गुणाकार एकदाच करा. 3 त्रिक 9 अधिक 20 मायनस बेत्रिक 6 आणि प्लस 1. आता त्याच्यानंतर पहा, पदावलीमध्ये जर वजाबाकी आणि बेरीज या दोनच क्रिया आल्या तर अगोदर पॉझिटिव्ह नंबरला एकत्र करा सगळ्या. 20 पॉझिटिव्ह, 9 पॉझिटिव्ह, 1 पॉझिटिव्ह यांची बेरीज. 20 आणि 9 29, 29 आणि 1 30. पॉझिटिव्ह 30 मधून हे निगेटिव्ह 6 काय करा? मायनस करा. माझं उत्तर 24 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 आहे 24. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा बेटा, आणखीन एक पदावलीच आहे. पदावली अशी आहे, 2 गुणिले 3 प्लस ब्रॅकेट मध्ये 35 भागिले 7 गुणिले 5 ब्रॅकेट क्लोज 7 अधिक 1. ठीक आहे. असं आपल्याला दिलं. आता सुरू करा. हे 2 गुणिले 3 अधिक ब्रॅकेट मध्ये काय होईल अगोदर? भागाकार. 7 5 35 है ना. 7 5 35 गुणिले 5 आणि बाहेर काय बेटा? 7 प्लस 1. मी पहिल्यांदा काय केलं सांगा? फक्त हा भागाकार केला. 7 5 35. आता पुन्हा बघा काय आहे? 2 गुणिले 3 प्लस हा गुणाकार 5 5 25 आणि इथं काही नाही म्हणजे आता गुणिले 7 आणि प्लस 1. चला आता पुन्हा काय होणार रे? गुणाकार जिथं जिथं आहे तो गुणाकार करून घ्या. हा बेत्रिक 6 प्लस 25 7 पावणे 200 175 आणि प्लस 1 आणि शेवटी सगळ्यांची बेरीज करा. 175 आणि 6 181 आणि 1 182. 182 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 182. चला पुढं प्रश्न क्रमांक 48. 1 ते 52 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? बघा, 1 ते 52 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? क्रमवार समसंख्यांची बेरीज. क्रमवार समसंख्यांची बेरीज फॉर्म्युला आहे n कंसामध्ये n+1. ठीक आहे. क्रमवार समसंख्यांची बेरीज फॉर्म्युला आहे बेटा n कंसामध्ये n+1. आपल्याला विचारलं 1 ते 52 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज. मला सांगा रे, 1 ते 52 मध्ये समसंख्या किती असतील बेटा? 1 ते 52 मध्ये समसंख्या असतील 26 आणि विषम संख्या पण असतील 26. ठीक आहे. 26 26. 1 ते 52 मध्ये 26 समसंख्या, 26 विषम संख्या. मला विचारलं 1 ते 52 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज, म्हणजे याचाच अर्थ पहिल्या क्रमवार 26 समसंख्यांची बेरीज. मग n म्हणजे किती घ्यायचं? 26 आणि गुणिले n+1 म्हणजे किती घ्यायचं? 27. चला 26 चा आणि 27 चा गुणाकार आपण करून पाहू. 26 ला 27 न गुणलं, 7 सकम 42, 7 4, 7 14 4 18 आणि हे 26 बे 6 12 ला 2 हातचे 1 बेदून 4 आणि 1 5 2 10 ला 0 हातचे 1 7 702. किती आलं पाहिजे? 702. 26 चा आणि 27 चा गुणाकार येतो 702. मला पर्यायात दिसते 702 पर्याय क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे. चला आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 702. 49. पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? पहिल्या 10 नैसर्गिक संख्या म्हणजे काय बेटा? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक डॅश 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 अधिक 10. पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? म्हणजे याचा अर्थ 1 पासून ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? फॉर्म्युला आहे
n कंसामध्ये n+1 आणि भागिले काय बेटा 2. क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्याचा हा फॉर्म्युला आहे, पण आपण हे डोक्यात नाही ठेवायचं. तर n म्हणजे लक्षात ठेवा शेवटची संख्या आणि n+1 म्हणजे त्याच्या पुढची संख्या. मला सांगा रे, या ठिकाणी n म्हणजे 10 शेवटची संख्या, n+1 म्हणजे 10+1 11 आणि भागिले काय करा 2. चला काय होईल, 2×5 = 10 आणि 11×5 = 55. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं आहे 55 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसते 55. शेवटचा प्रश्न बेटा, लास्ट. एक्स ही विषम संख्या आहे. एक्स काय आहे रे, विषम संख्या आहे. तर पुढील पैकी समसंख्या कोणती असेल असं आपल्याला विचारलं. बेटा लक्षात ठेवा, एक्स ही विषम संख्या आहे. मग आता विषम संख्या तर भरपूर आहेत. आता तुम्हाला सर नेमकी कोणती आहे, मग एक्स ही जर विषम संख्या असेल तर तिला कोणतीही संख्या गृहीत धरा, 3 5 7 9, पण आपण लहान संख्या धरू. चला, एक्स ही विषम संख्या आहे, मी एक्सला काय मानलं 3 मानलं, तर खालील पैकी समसंख्या कोणती. पहिला ऑप्शन काय बेटा 2x+1. खालील पैकी समसंख्या कोणती, तर 2x+1. 2 गुणिले x ची किंमत किती आहे 3 + 1, 3 दोन्ही 6, 6 अधिक 1 किती झाले 7. पुढील पैकी समसंख्या कोणती विचारलं, पहिल्या ऑप्शनचं उत्तर आलं विषम, याचा अर्थ आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 नाही. चला, दुसरा ऑप्शन काय होता बेटा, दुसरा ऑप्शन आहे 2x - 1, म्हणजे 2 गुणिले x ची किंमत किती घ्या रे 3 आणि -1, 3 दोन्ही 6, 6 - 1, आपलं उत्तर किती आलं बेटा 5. 5 आलं म्हणजे ते विषम आहे. आपल्याला विचारलं खालील पैकी समसंख्या कोणती. चला, तिसरा पर्याय चेक करू आपण. पर्याय क्रमांक 3 आहे 2x + 4. 2 गुणिले x ची किंमत आपण 3 मानली +4, 3 दुनी 6, 6 अधिक 4 10. माझं उत्तर समय आलं. आपल्याला विचारलं होतं खालील पैकी समसंख्या कोणती, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2x + 4. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न पाहिले होते आणि अतिशय क्वालिटीचे प्रश्न होते आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते. तुम्हाला जर याच प्रकारचे प्रश्न आणि त्याचं सोल्युशन जर तुम्हाला पाहायचं असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमचे जे व्हिडिओ आहेत ते शेवटपर्यंत पाहत चला. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबू. उद्यापर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.